नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्र हो, तुमच्यासाठी एक मी आनंदाची बाब घेऊन आलेलो आहे. कारण जे आता सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी केलेली होती मित्रांनी आणि ज्यांनी पण काही ग्राउंड वगैरे दिलेलं आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. तर मग मित्रांनो, चला सुरुवातीला तुम्हाला सर्वांना मी एक म्हणजे अशी शुभेच्छा देतो. कारण जे पण काही आता उमेदवार फिजिकलमध्ये सिलेक्शन झालेले होते ग्राउंडमध्ये, तर त्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आलेली आहे. तर त्यामध्ये काय झालं आहे, तुमचे जे काही आता पेपर राहिलेले होते, तर म्हणजे जे पण काही पेपर राहिले होते त्या पेपरची तारीख भरपूर दिवस झाले डिक्लेअर नव्हती. तर ती तारीख जवळपास, काय म्हणतो आहे मी, जवळपास म्हणजे डिक्लेअर होणार आहे किंवा झाल्यातच जमा झाली समजून घ्या मित्रांनो. कारण कसं आहे माहिती आहे का, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सर्वांना म्हणजे विचारतो आहे. तर मग चला तर मित्रांनो, मग काय कसं चालू आहे तुमचा अभ्यास वगैरे, कारण की कवर झाला असेलच असं मी समजतो. कारण पेपरसुद्धा तुमच्या आता जवळ आलेले आहेत. कारण की खूप म्हणजे खूप कमी दिवस राहिलेले आहेत तुमच्यासाठी. तर एक चांगलीच गोष्ट आहे. कारण की आता मध्ये विधानसभेच्या निवडणुका वगैरे किंवा याच्यामध्ये काही गोष्टी वगैरे झाल्यामुळं जरासा पेपरला लेट झालेला आहे. तर ठीक आहे, लेट झालं ते पण म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला थोडंफार जे आपण काही म्हणजे उमेदवार आहेत, जे पण काही विद्यार्थी मित्र आहेत, त्यांचा अभ्यास झाला नव्हता, तर त्यांच्यासाठी हा फायदेशीर ठरला गेलेला आहे. चला ओके, असो काहीतरी आपल्याला म्हणजे कोणती गोष्ट फायदा होतच आहे. तर तुमच्यासाठी म्हणजे मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे की तारीख जे पण आतापर्यंत तुम्ही वाट पाहत होता ती तारीख म्हणजे डिक्लेअर झाल्यात जमा होणार आहे मित्रांनो. किंवा त्या तारखांपैकी एखादी कुठली तरी तारीख असू शकते. त्या तारखेला तुम्ही म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर केंद्रबिंदू ठेवून तुम्ही त्या पद्धतीनं तुमचा राहिलेला अभ्यास जवळपास कव्हर करा. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशाच पद्धतीनं मी माहिती पुरवत असतो. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोण पण नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला पहा, वरती काय आहे, बिनतारी संदेश म्हणजे हे पत्रक आलेलं आहे. बिनतारी संदेश क्रमांक 33 आहे. दिनांक बघा 3/12/2024 आजची तारीख आहे. आणि मी तुमच्यासाठी लगेच म्हणजे गरमागरम बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर यामध्ये काय माहिती आहे का, संदेश देणार पोलीस उप आयुक्त मुख्यालय 2 पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय मुंबई. संदेश घेणार कोण? पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मुंबई. विषय काय आहे पहा, महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुमचा विषयावर लक्ष ठेवा. मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, ओके, बँड्समन. तर याच्यामध्ये कारागृह शिपाई भरती 2022-2023. लेखी परीक्षेकरिता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठविण्याबाबत. बघा मित्रांनो, आली ना तुमची तारीख. म्हणजे जवळपास काय म्हणलेलं आहे त्यांनी, लेखी परीक्षेकरिता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठविण्याबाबत. म्हणजे तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. तारीख निघणार 100% झालं तर फिक्स. त्यामुळं तुम्ही जी पण काही तुमची म्हणजे तयारी करायची राहिलेली आहे, लवकरात लवकर एक वेळ उजळणी करून घ्या. जो लास्ट म्हणजे तुमचा जो राहिलेला आहे, लास्टची वेळ राहिलेली आहे बघा, तुमच्या अंगावर खाकी चढवायची आहे आणि हीच ती वेळ आहे आणि हेच ते दिवस आहेत तुम्हाला म्हणजे तुमच्या दिवसांना म्हणजे जे पण काय आता तुम्ही वाईट दिवस पाहिलेले आहे किंवा म्हणजे खूप सारे मुलं मेहनत घेतलेले आहेत त्या सर्वांसाठी म्हणजे तुमचे हे म्हणजे एकदम अतिशय टर्निंग पॉईंट ठरणार आहे. याच्यामध्ये संदर्भ वगैरे घेतलेले आहे, त्यांनी संदर्भ पहा. पुढे काय म्हणले, मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-2023 लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालय बाबतची माहिती यापूर्वी संबंधित परिमंडळ कार्यालयाने सादर केली आहे. तर मग या कार्यालयास प्राप्त झालेल्या शाळा महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून सदर बाबतची माहिती सोबत जोडली आहे. पहा मित्रांनो, त्यांनी संपूर्ण म्हणजे तयारी केलेली आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला फक्त तयारीनं जायचं आहे तिथं. आणि याच्यामध्ये काय म्हणले, लेखी परीक्षा घेण्याकरिता खालील तक्त्यात आता तुम्हाला तारखासुद्धा त्या समजून जातील. नमूद केलेल्या दिनांकास निवड करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालय पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे. काय म्हणलेले आहेत, पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे, म्हणजे आहेत किंवा नाही याबाबतची माहिती दिनांक 4/12/2024 रोजी दुपारी 12 म्हणजे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना संपूर्ण माहिती म्हणजे ह्या तक्त्यामध्ये त्यांना रिटर्न करायची आहे पर्यंत या कार्यालयास खास दूतामार्फत सादर करावी. आता पहा परिमंडळ काय काय दिलेलं आहे त्यांनी. अनुक्रमांक शाळेचे नाव आहे,
म्हणजे तक्ता वाचतो मित्रांनो. दिनांक आहे पहिली दिनांक आहे 14/12/2024 शनिवार रोजी परीक्षेकरिता उपलब्ध आहे किंवा नाही. फक्त यस किंवा नो अशाच पद्धतीने द्यायचं आहे. दिनांक 14 झाल्यावर 15/12/2024 सेम आहे किंवा नाही. रविवार आहे त्या दिवशी. दिनांक डायरेक्ट 15 नंतर 21/12 दिवशी 21/12/2024 त्या दिवशी आहे किंवा नाही. पुढे 22/12/2024 रोजी, पुढे 28/12/2024 रोजी आणि लास्ट 29/12/2024. मित्रांनो तुम्हाला हिंट म्हणजे पोचलेली आहे तुमच्यापर्यंत. कारण की ज्या तारखा सांगितल्या तुम्हाला 14 ते 29 1 2 3 4 5 6 याच तारखांपैकी कोणती तरी एक तारीख असणार आहे. त्यामुळं सावध राहा मित्रांनो. हुशार राहायचं आहे, पोलीस बनायचं आहे आपल्याला, समजलं का. त्यामुळं जे राहिलेली वेळ आहे, राहिलेले तुमचं आता सध्या म्हणजे जे काउंटडाऊन चालू झालेलं आहे तुमचं, त्यामुळं लक्ष ठेवा मित्रांनो. बघा सही याच्यामुळं आपल्या ज्या पण ह्या चॅनल माध्यमातून मी तुम्हाला जी माहिती पुरवत असतो, आपली माहिती ही परिपूर्ण माहिती असते आणि सगळी सत्य असते. कारण जे आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आणखीन एक वेळा मी सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि मित्र हो, लाईक करायला विसरू नका. कारण की लाईक करायला तुम्हाला म्हणजे जास्त कष्ट पण लागत नाही, फक्त एक क्लिक करायचं आहे तुम्हाला. लाईक केलं ओके, मला समजून जाते की म्हणजे आपले पोलीस भरती करणारे मित्र आपल्यावर भरभरून प्रेम करत आहेत. चला मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.